नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एक झटपट, चविष्ट आणि पौष्टिक न्याहारी सेवईचा उपमा. हा उपमा फारच हलका आणि पचायला सोपा असतो आणि खास करून सकाळच्या न्याहारीसाठी किंवा हलक्याशा जेवणासाठी उत्तम पर्याय आहे. हा शेवयाचा उपमा मऊ आणि मोकळा कसा बनवायचा ह्याची टिप्स आणि ट्रिक मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ लास्ट पर्यंत पूर्ण बघा. आज मी या आशीर्वाद ब्रँडची शेवई वापरली आहे. ती गव्हापासून बनवलेली आहे. ही शेवई उपमा बनवण्यासाठी आहे. तर चला मग बघूया उपमा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते. 1 कप शेवई, 1 छोटा कांदा बारीक चिरलेला, 1 गाजर बारीक चिरलेले, अर्धा कप मक्याचे दाणे, अर्धा कप मटार, 2 कप पाणी, 1 छोटा चमचा उडदाची डाळ, चिमूटभर हिंग, 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, 1 छोटा चमचा लिंबाचा रस, पाव चमचा हळद, पाव वाटी शेंगदाणे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 मोठा चमचा साखर, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे कोथिंबीर, 2 मोठे चमचे तेल, 1 मोठा चमचा तूप, 1 छोटा चमचा लाल तिखट पावडर. सर्वात प्रथम 2 कप पाणी आपण गरम करायला ठेवूया. ज्या कपाने शेवया घेतल्या आहेत त्याच कपाने 2 कप पाणी आपण घेणार आहोत. पाणी गरम होत आहे तोपर्यंत एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तूप घेऊन आपण शेवया भाजून घेऊया. या रेडीमेड शेवया भाजलेल्या नाही आहेत, त्यामुळे आपण पहिल्यांदा त्या भाजून घ्यायच्या. मंद आचेवर 5 मिनिटांसाठी ह्या शेवया भाजून घेऊया. ह्या शेवया आता भाजून झाल्या आहेत. या बघा कशा गोल्डन ब्राऊन झाल्या आहेत. अशा प्रकारे शेवया भाजल्यामुळे उपमा शिजताना मोकळा होतो, त्यामुळे ही टीप तुम्ही लक्षात ठेवा. आता ह्या शेवया आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईत 1 मोठा चमचा तेल घालूया आणि आपण फोडणी देऊया. तेलामध्ये आता 1 छोटा चमचा जिरे, मोहरी, उडद डाळ आणि चिमूटभर हिंग टाकून चांगले परतवून घेऊया. आता यामध्ये कढीपत्त्याची पाने, 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकून चांगले परतवून घेऊया. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून परतवून घेऊया. आता पाव कप शेंगदाणे टाकून चांगले परतवून घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया. आता आवडीनुसार भाज्या टाकायच्या आहेत. त्यामध्ये बारीक चिरलेले गाजर, मक्याचे दाणे, मटार आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया. या भाज्या ऑप्शनल आहेत. तुमच्याकडे जी भाजी असेल ती तुम्ही टाकू शकता. आता कमी आचेवरती झाकण ठेवून चांगले शिजवून घेऊया. आता भाज्या 50% शिजल्या आहेत. यामध्ये आपण पाव चमचा हळद, 1 छोटा चमचा लाल तिखट पावडर, 1 छोटा चमचा लिंबाचा रस, 1 मोठा चमचा साखर घालून चांगले परतवून घेऊया. आता यामध्ये भाजलेल्या शेवया घालूया आणि हलक्या हाताने परतवून घेऊया. आता यामध्ये 1.5 कप उकळलेले पाणी घालूया. गरम पाणी घातल्यामुळे शेवया मोकळ्या व्हायला मदत होते. हीच ती ट्रिक आहे की शेवया कशा मोकळ्या होतात. आता यामध्ये कोथिंबीर घालूया. आता मी उरलेले पाणी ह्यामध्ये घालत आहे, कारण भाज्या ह्यामध्ये शिजल्या नाही आहेत. तर तुम्ही एकच भाजी घालणार आहात तर 1.5 कप पाणी या शेवयांसाठी लागते. पाणी जास्त घातले तर उपमा चिकट होतो, त्यामुळे मोजूनच पाणी वापरा. आता झाकण लावून कमी गॅसवरती 7 ते 8 मिनिटांसाठी आपण शिजत ठेवूया. हे बघा, आपल्या शेवयाचा उपमा रेडी झाला आहे. बघा कसा मोकळा झाला आहे. मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिकने जर तुम्ही हा उपमा केला तर तुमचाही उपमा हा असा मोकळा होईल. तर मंडळी, अशा प्रकारे बनवा खमंग, चविष्ट आणि मोकळा सेवई उपमा. अगदी परफेक्ट. हाताशी थोडा वेळ असेल तर ही झटपट रेसिपी नक्की करून बघा. जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंट्समध्ये लिहा आणि अशाच उपयुक्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.